नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणीचा स्वयंपाक रुचकर होण्यासाठी व रोजच्या वापरात येतील अशा उपयुक्त किचन टिप्स, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. पावसाळ्यात घरी कांदा साठवण्यासाठी सुका कांदा निवडावा. कांदा नेहमी जाळीचे पोते, पुट्ट्याचे बॉक्स, बांबूची टोपली यामध्ये साठवावा. प्लास्टिक कंटेनरमध्ये कांदा ठेवू नये. तसेच कांदा आणि बटाटे हे एकत्र साठवू नये, नाहीतर कांदे लवकर सडून खराब होतात. तर पावसाळ्यामध्ये आपला साठवणीचा कांदा व्यवस्थित राहण्यासाठी ही टीप किंवा ट्रिक्स तुम्ही फॉलो करू शकता. टीप नंबर 2. कमी वेळेत छोले भिजवायचे असतील तर पाण्यामध्ये चिमूटभर खाण्याचा सोडा मिक्स करून त्यामध्ये छोले भिजवावेत. छोले लवकर भिजले जातात. तसेच प्रेशर कुकरमध्ये शिजवायला लावताना सोड्याचे पाणी काढून व्यवस्थित स्वच्छ धुवून मगच छोले शिजवायला लावावे. तर झटपट छोले शिजवण्यासाठी तुम्ही ही टीप किंवा ट्रिक्स फॉलो नक्की करा. टीप नंबर 3. चहा गाळणीत अडकलेली दुधाची साय आणि बारीक चहापत्ती या दोन्हीच्या मिश्रणामुळे चहाची गाळणी काळी कुट्ट होते किंवा काळी कुट्ट मळचा थर जमा होतो. जर तुमची पण चहाची गाळणी घाण दिसू लागली असेल तर एका भांड्यात व्हिनेगर भरा आणि गाळणी त्यात 3 ते 4 तास बुडवून ठेवा. यानंतर ती स्वच्छ घासून स्वच्छ पाण्याने धुवा. या टिपने तुमची चहाची गाळणी पूर्वीसारखी चमकेल. अत्यंत उपयुक्त टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. टीप नंबर 4. ओला नारळ जास्त शिल्लक राहिला असेल तर कॅरीबॅगमध्ये पॅक करून फ्रीजरमध्ये ठेवा आणि जेव्हा वापरायचा आहे तेव्हा 5 मिनिटे पाण्यामध्ये ठेवा. यामुळे ओला नारळ आहे तसा फ्रेश राहतो. तर ओला नारळ जास्तीत जास्त दिवस ताजा व फ्रेश राहण्यासाठी ही टीप नक्की ट्राय करा. टीप नंबर 4. धने, कोथिंबीर, पुदिना, शेवगा याच्या पानाची पावडर बनवून साठवून कोणत्याही पदार्थामध्ये वापरल्यास आपल्या शरीराला या वनस्पतीचे आयुर्वेदिक गुणधर्म मिळतात. टीप नंबर 5. शरीरात रक्ताच्या गाठी फोडणारे पदार्थ म्हणजेच डाळिंब, बीट, जांभूळ आणि दालचिनी पावडर कोणत्याही स्वरूपात घेतल्याने रक्त पातळ होण्यास मदत होते. टीप नंबर 6. साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी साबुदाणा भिजत घालायला विसरला असाल तर थोडेसे साबुदाणा भाजून घ्या व नंतर त्याची मिक्सरमधून बारीक करून त्याची पावडर करून घ्या व नंतर कढईमध्ये हिरवी मिरची, बटाटे परतून त्यात ही पावडर, शेंगदाण्याचा कूट आणि थोडंसं पाणी घालून छान शिजवून घ्यावे. आपण रव्याचा उपमा बनवतो अगदी तसाच साबुदाण्याचा उत्तप्पा तयार होतो आणि बनवायला देखील झटपट बनतो. तसेच खायला देखील अत्यंत चविष्ट व स्वादिष्ट असा लागतो. टीप नंबर 7. जर कुठल्याही प्रकारची गाठ जात नसेल तर गुळवेलाची पावडर पाण्यात मिसळून घेतल्याने हळूहळू गाठ कमी होते. ही पावडर तुम्हाला कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये मिळेल. हा उपाय करून बघा, हळूहळू गाठ नाहीशी होईल. अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 9. जर तुमच्या घरामध्ये उंदीर येत असतील तर त्याच्या येण्याच्या वाटेवर लाल तिखट घाला. यामुळे उंदीर येणे बंद होईल. अतिशय खास पावसाळा स्पेशल टीप नंबर 9. बटाटा वडा टेस्टी व चटपटीत बनवण्यासाठी वडा बनवताना त्यात लिंबू वापरावं. यामुळे वड्याची चव तर चटपटीत होईल, तसेच मिरचीचा तिखटपणा देखील यामुळे कमी होईल. टीप नंबर 10. मोड आलेल्या मटकीला वास येत असेल तर मीठ चोळून धुतल्यास वास निघून जातो. टीप नंबर 11. नेहमीच्याच कांदा टोमॅटोच्या चटणीमध्ये चीज किसून घातल्यास चटणीची चव खूपच भन्नाट लागते आणि चटणीचा एक वेगळा प्रकारही तयार होतो. तर तीच चटणी त्याच प्रकारची खाऊन कंटाळा असाल तर ही टीप तुम्ही नक्की ट्राय करू शकता. टीप नंबर 12. राजमा शिजवताना 2 ते 3 थेंब खोबऱ्याचे तेल घातल्यास तो लवकर शिजतो. टीप नंबर 13. कैरीच्या लोणच्याला पावसाळ्यात बुरशी लागू नये
यासाठी नेहमी लोणच्यावर कमीत कमी 4 इंच तेल हवे व लोणचे 2 ते 3 दिवसाआड हलवत राहिले पाहिजे. यामुळे बुरशी पावसाळ्यात देखील लागत नाही. साधी सोपी पण अत्यंत महत्त्वाची व खास टीप नंबर 14. पुन्हा पुन्हा भात गरम करून खाल्ल्याने अन्नाची विषबाधा होऊ शकते किंवा होण्याची शक्यता असते. टीप नंबर 15. 3 महिने गाजराचा रस सलग 15 दिवस पिल्याने कोणताही कॅन्सर होत नाही. प्रत्येक महिलेच्या कामी येईल अशी अतिशय महत्त्वाची टीप नंबर 16. केसांसाठी घरच्या घरी तेल बनवण्यासाठी तेलामध्ये खोबरेल तेलामध्ये जास्वंद, कढीपत्ता, मेथीदाणे टाकून थोडेसे तेल उकळून घ्या आणि मग ते स्टोअर करून ठेवा आणि ते दररोज त्याचा आपल्या केसांना लावण्यासाठी पण तुम्ही वापर करू शकता किंवा वापर करा. याने केसाच्या अनेक समस्या दूर होतात. अतिशय खास टीप नंबर 17. उकड काढताना निम्मे पाणी आणि निम्मे दूध वापरले तर मोदक खूप छान पांढरे शुभ्र होतात आणि उकड पण मऊ राहते. टीप नंबर 18. चेहऱ्यावरील वांगाचे डाग घालवण्यासाठी जायफळ पावडर बनवून घ्या आणि अर्धा चमचा जायफळ पावडर मिक्स करताना त्यात कच्चे दूध टाकून त्याची चेहऱ्यावर मालिश करा आणि काही दिवसातच तुमच्या चेहऱ्यावरील जे वांगाचे डाग आहेत ते वांग नाहीसे होईल. तर अत्यंत महत्त्वाची ही टीप आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा. नंबर 19. मधुमेह असेल तर अळशीच्या बिया खाव्यात. यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. टीप नंबर 20. टॅमॅटो जास्त दिवस ताजे ठेवण्यासाठी टॅमॅटोच्या देठाजवळील बाजूला थोडेसे तेल लावून त्यावर चिकट टेप चिटकून ठेवायची. असं केल्याने टॅमॅटो जास्त दिवस ताजे राहतात व लवकर ते खराब देखील होत नाहीत. प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी व ज्यांना नॉनव्हेज खायला आवडतं त्यांच्यासाठी खास टीप नंबर 21. अंड्याची भुर्जी बनवतो त्यावेळी ती सुट्टी बनवण्यासाठी आपल्याला खूप त्याला हलवावे लागते. ती लगेच सुट्टे बनवायचे असेल तर एक छोटा चमचा दूध त्यामध्ये घालून ते मिश्रण हलवा. सुगरणींसाठी महत्त्वाची टीप नंबर 22. दुधी भोपळ्याची भाजी करताना त्यात भाजलेलं बेसन पीठ घालावं. यामुळे दुधी भोपळ्याची भाजी अत्यंत चवदार व रुचकर अशी होते. वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.